आज आपण बघणार आहे चाटची अशी एक वेगळी रेसिपी। बघतानाच तुम्हाला तोंडात पाणी सुटलं असेल। हो, दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि बनवायलाही खूप सोपी आहे। चाट तर आपण बाहेर सगळेजण खातो, पण ही रेसिपी अगदी घरच्या घरी बनवून तयार होते। त्यासाठी आपल्याला खूप जास्त सामानांची गरज नाही लागत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 कप छोले घेतलेले आहेत। छोले आता आपल्याला पाण्यामध्ये 1-2 तास भिजत ठेवायचे आहेत, त्यामुळे पटकन शिजले जातात। छोले इथे मी 2 तास भिजत ठेवले होते। त्यानंतर आता आपण याला शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये आता आपल्याला हे छोले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्येच मी आता 1 बटाटा घेतलेला आहे। बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यासोबत 1 टोमॅटो मी अर्ध कट करून घेतलेला आहे। अर्धा कांदा घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण इथे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। ते आपल्याला आलं आपण किसून घालणार आहोत। त्यानंतर इथे 3 तमालपत्र घेतलेत आणि पाणी याच्यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलेले आहे। पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही। इथे अर्धा चमचा हळद घातले, 1 चमचा इथे मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला हे कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याला 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत। खूप जास्त पण शिजवायचं नाही, छोले आपले शिजले जातील एवढे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे एका बाउलमध्ये 1.5 कप मी इथं मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा इथे ओवा घातलेला आहे आणि पाव चमचा इथे मी ब्लॅक पेपर घातलं आहे। 1 चमचा याच्यामध्ये तेल घालून घेऊ। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून त्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून आपल्याला याचा एक कणिक मळून घ्यायची आहे। खूप जास्त आपल्याला पातळ कणिक मळायची नाही, थोडीशी घट्ट असेल तरी चालेल। तर अशा प्रकारे इथे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि आपल्याला एक 10 मिनिटं ह्या कणकेला तसंच ठेवायचं आहे। बघू शकता आता इथे कणिक मळून झालेली आहे। 10 मिनिटं आता आपल्याला साईडला ठेवली होती। ह्याच्यात आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। लिंबूच्या आकाराचा होईल एवढा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला हा गोळा आता आपण लाटून घेणार आहोत। आपण जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हीच लाटून घ्यायची आहे। फक्त खूप जास्त जाड बनवायची नाही, जाड झाली तर ती क्रिस्पी होणार नाही। आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचे, त्यामुळे आपली एकदम पापडी क्रिस्पी बनेल। आता हे लाटून झालं, ह्यामध्ये आता आपण फोर्सनी याला होल्स पाडून घेऊया। त्यामुळे काय होतं की हे पापडी चाट आहे ते फुगत नाही, एकदम क्रिस्पी खस्त बनतं। इथे आता एक स्टीलची वाटी घ्यायची आहे। घरामध्ये कोणतीही स्टीलची वाटी असेल तरी ती वापरू शकता। आता आपल्याला ती वाटी बरोबर मध्ये ठेवायची आहे। सेंटरला ठेवून आपल्याला असं हे मी जसं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला वरतीपर्यंत ती जी आपण लाटून घेतलेली पोळी होती ती वरतीपर्यंत आपल्याला चिटकवून घ्यायची। पाणी वगैरे लावायची गरज नाही आहे, खूप जास्त पण प्रेस करायचं नाही। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वाटीला सगळीकडे ती कणिक लावून घ्यायची। वरती थोडी एक्स्ट्रा असेल ती आपल्याला चाकूने अशी काढून घेऊ शकतो। आता इथे साईडला मी तेल गरम करून घेतलं होतं। तेलामध्ये आता आपल्याला ही वाटी तशी सोडून द्यायची आहे। खूप जास्त हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं नाही, मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला तेल गरम करून घेऊया। तेलामध्ये आता ही वाटी आपण स्लोली सोडूया आणि 5 मिनिटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं। त्यानंतर वाटी आपोआप निघायला लागते। 5 मिनिटानंतर तुम्ही थोडंसं चाकूने किंवा चिमट्याने ती वाटी काढून घेऊ शकता। वाटी काढल्यानंतर आपल्याला आता एकसारखं तेलामध्ये दोन्ही साईडनी तळून घ्यायचं आहे। एका साईडने तळल्यानंतर आपल्याला उलटं करून दुसऱ्या साईडने पण ही तळून घेऊया। एकदम वाटीचा शेप ह्याला आलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचे आहेत। जर कढई मोठी असेल तर तुम्ही एकाच वेळेला 2 किंवा 3 घालू शकता। इथे आता तळून झालेलं आहे। इथे मी दुसरी बॅच तळायला घेते। त्यामध्ये आता मी 2 वाट्या घातलेल्या आहेत। कढई खूप मोठी असेल तर 2 किंवा 3 वाट्या बसतील, किंवा तुम्ही वाटी थोडी छोट्या साईजची घेतली तरी चालेल। यालाही असं सेमच तळून घ्यायचं आहे। तळण्यासाठी इथे आपल्याला 8 ते 10 मिनिटे लागतात। गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि आता एकसारखं आपल्याला तळून घ्यायचं आहे। इथे मी एका गोळ्याच्या आपण जसं खाली शंकरपाळ्या करतो तशा करणार आहे। त्यासाठी आता आपल्याला हा गोळा एकसारखा लाटून घ्यायचा आहे। जेवढा पातळ लाटता येईल तेवढा पातळ आपल्याला एकसारखा हा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम पातळ होईल। जेवढा पातळ आपल्याला लाटता येईल तेवढा पातळ इथे मी हा लाटून घेतलेला आहे। त्याला आता फोकने आपल्याला ह्याला पण होल्स पाडून घ्यायचा आहे, जेणेकरून ते फुगणार नाही तळताना। आता आपल्याला छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चाकूने असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढ्या शेपचे हवे तेवढ्या शेप तुम्ही त्याला देऊ शकता। इथे मी स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले आहेत। आता हे पण आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम आपण मीडियमच ठेवूया आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे एकसारखे तळून घेऊया।
याचा कलर ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती एकसारखंच आपण तळून घेऊया। इथे हे शंकरपाळे तळण्यासाठी मला 8 ते 10 मिनिटे लागलेली आहेत। तुम्ही याचा कलर बघू शकता, हलका ब्राऊन झालेला आहे। आता आपल्याला हे खारे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत तेलातून। साईडला आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवलेले छोले आता शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकता सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। खूप जास्त पण आपल्याला शिजवायचं नाही। तुम्ही पाणी बघू शकता, थोडंसंच पाणी राहिलेलं आहे। खूप जर पाणी असेल तर मग आपण जशी आमटी बनवतो त्याच प्रकारे होऊन जाईल। खूप जास्त पाणी नाही आहे। आता सर्व बटाटे टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आहेत। छोले पण एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत। इथे आता सर्व मसाले टाकून घेऊया। 1 चमचा इथे धने पावडर टाकलेले आहे, 1 चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा इथे जिरा पावडर टाकलेला आहे, 1 चमचा इथे मी चाट मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा इथे मी ब्लॅक सॉल्ट टाकलेला आहे, 1 चमचा इथे मी चिंचेची गोड चटणी असते ती टाकलेली आहे। आता हे सर्व आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं। सर्व मिक्स करून झाल्यावर आपल्याला एक 5 ते 7 मिनिटे याला एकसारखं शिजवू द्यायचं आहे। आपला हा कुकरमध्येच आपला हा रगडा तयार झालेला आहे। खूप कमी टाईम लागतो। इथे आता मी हिरवी चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी अर्धा वाटी पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालून घेतले, 3 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, अर्धा लिंबू इथे पिळून घेऊया। त्यानंतर आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातलेला आहे, थोडेसे आईस क्यूब टाकून आता आपल्याला ह्याची चटणी बनवून घ्यायचं। मिक्सरमध्ये एकदम आपल्याला फाईन पेस्ट बनवून घेऊया। आपली पुदिनाची चटणी इथे तयार झालेली आहे। इथे बघू शकता आता चाटसाठीचा सर्व मेनू आपला तयार झालेला आहे। फक्त आपल्याला प्लेटिंग करून घ्यायची आहे। आता हे जे आपण कटोरी चाट बनवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हा रगडा बनवला होता ते घालून घेऊया। त्यानंतर इथे मी थोडासा कांदा कट करून घेतलेला होता, तो कांदा वरून आपण गार्निशिंगसाठी घालूया। टोमॅटो कट करून घेतलेले होते, टोमॅटो आपण घालून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर थोडीशी कट करून घेतलेली होती, कोथिंबीर घालूया। एकदम बारीक शेव भेटते मार्केटमध्ये, ती इथे आपण घालून घेतलेली आहे। आपण पुदिनाची चटणी बनवलेली होती ती वरून घालून घेऊया। त्यानंतर इथे मी गोड दही घातलेलं आहे, दह्यामध्ये साखर घातली होती, ते दही फेटून घेतलेलं होतं आणि वरून आपण खारे शंकरपाळे बनवलेले होते ते घालून घेऊया। थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं चाट मसाला वरून स्प्रिंकल करून घेऊया। आपली ही डिश आता तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला कमेंट करून सांगा। चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।